आज ह्या पृथ्वीवर देवाची खरी मंडळी आहे का? कोणत्याही मानवी संस्थेवर आपण विश्वास ठेवू शकतो का? प्रकटीकरणामध्ये देव कोणाला अवशिष्ट म्हणतो? असे म्हटलेले आहे की श्वापद अवशिष्ट बरोबर लढाई करते का? सलाम, माझे नाव कॅमी आहे. आपण बायबलमधून या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे बघू. बायबलची भविष्यवाणीचा उलगडा याविषयी. सलाम मित्रांनो, मला खूप आनंद होत आहे की तुम्ही बायबलच्या भविष्यवाणीचा उलगडा या सत्रामध्ये सहभागी झाला. या कार्यक्रमामध्ये एका पाठोपाठ अनेक सादरीकरणे आहेत. बायबलच्या महान भविष्यवाणीच्या सविस्तर उलगडा करण्यासाठी आज रात्री 14 सत्रांपैकी 12वे सत्राचे सादरीकरण आहे. मला खूप आदरणीय वाटत आहे की जागतिक स्तरातून तुम्हा सर्वांबरोबर मी माझा वेळ घालवत आहे. तुम्ही सर्व सध्या या सत्रात कुठून सहभागी होत आहात, फक्त मला ते ठिकाण कळवा. लक्षात ठेवा, तुम्ही याच्या अगोदरचा कार्यक्रमाचा भाग केव्हाही बघू शकता awr.org/bible. मी तुम्हाला आवर्जून सांगते की हे सर्व सादरीकरणाचे विषय एकमेकांवर आधारित आहेत, म्हणून ही सर्व सत्र अनुक्रमे बघणे आवश्यक आहे. तरच प्रत्येक सत्राचे सादरीकरण यशस्वी व परिणामकारक होईल. सुरू करण्यापूर्वी दिलेल्या लिंकवर क्लिक करा व आमच्या ऑनलाईन बायबल स्कूलमध्ये नाव नोंदणी करा. जरी आमच्याकडे फक्त उर्वरित 2 रात्रीचे सत्राचे सादरीकरण बाकी आहे, तरी तुम्ही बायबल स्कूलच्या मार्फत आमच्या संपर्कात राहू शकता. आजच्या सादरीकरणाचा विषय कालच्या सादरीकरणाच्या विषयाचा पुढचा भाग आहे. आपण जसे आध्यात्मिक बाबेल व तिच्यामुळे झालेला गोंधळ बद्दल बघितले आणि आता देव त्याच्या लोकांना बाबेलमधून बाहेर येण्यास सांगतो. आनंदाची गोष्ट म्हणजे देव आपल्याला उगाचच कशातूनही बाहेर येण्यास सांगत नाही, तर तो आपल्याला त्याच्या कशामध्ये तरी बोलावतो आहे. येशू म्हणतो, माझ्या पावलावर पाऊल टाकून चाला. मी माझे जीवन व माझी शिकवण तुमच्यासाठी मागे एक उदाहरण म्हणून ठेवले आहे. परमेश्वराच्या वचनातून आपल्याला सत्य प्रगट होते आणि ह्या सत्याचा आपण नकाशाप्रमाणे उपयोग करतो. सत्याच्या आधारे आपण अशी मंडळी शोधतो जे देवाचे सत्य खजिन्याप्रमाणे सांभाळते व त्याला टिकून ठेवते. आज रात्री आपण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. अंतिम काळातील देवाची मंडळी कशासारखी असेल हे बायबल आपल्याला प्रकट करील काय? अवशिष्टच्या अभ्यासाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करू. हे स्वर्गातील देवा, आम्हा सर्वांना एकत्र आणल्याबद्दल उपकार मानते. कृपा करून मला तू रिक्त कर व तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. आज रात्री माझा एका पात्राप्रमाणे उपयोग कर. अवशिष्टचा अर्थ तुझ्या शब्दात वर्णन करण्यास आणि देवा तुझ्या सत्य मंडळीची गुणधर्म काय आहेत हे समजण्यास. ह्यावरून हे स्पष्ट होते की देवाच्या मंडळीचा शोध घेणे व मंडळीचा भाग बनणे आहे. आम्ही तुमच्यावर प्रीती करतो. तुम्ही आज रात्री आमच्या सोबत सहभागी व्हा. येशूच्या नावाने आमेन. आर्मांड आणि त्याची पत्नी क्लॅरिस मॅडागास्कर येथे राहतात. प्रतिदिवशी तो आपल्या मोटरसायकलवर ह्या दुकानावरून त्या दुकानावर जाऊन वेगवेगळा माल विकणे हे त्याचे नित्याचे काम होते. हे काम तो आनंदाने करीत असे. त्यावेळी ते शहरापासून दूर राहत होते. डोंगराळ भागात एका खेडे गावात ते राहत असत. एके दिवशी आर्मांडच्या भावाने त्याला सांगितले की मी आणि वडील रेडिओवर प्रसारित होणारा खूप चांगला कार्यक्रम ऐकतो. नंतर जेव्हा आर्मांड एके दिवशी घरी त्यांना भेटण्यासाठी गेला, त्यांनी एकत्र तो कार्यक्रम ऐकला. आर्मांडला तो कार्यक्रम चांगला वाटला, पण क्लॅरिस नाराज होती. क्लॅरिस कॅथोलिक मंडळीची सभासद होती. रेडिओवरचा कार्यक्रम ऐकून ती नाराज झाली. तिच्या मंडळीच्या विरुद्ध बोलले जात होते. परंतु जरी क्लॅरिसला रेडिओद्वारे प्रसारित ॲडव्हेंटिस्ट कार्यक्रम आवडले नाही, तरी सुद्धा तिची सद्सद विवेक बुद्धी बेचैन करत होती. मन शांत करण्यासाठी एकच उपाय होता की रेडिओ प्रसारण कार्यक्रम ऐकणे, जरी तिच्या मनाविरुद्ध होते तरी सुद्धा.
अरमान दररोज रेडिओ कार्यक्रम ऐकत असे आणि कार्यक्रम ऐकण्यामुळे त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ लागले. हे सर्व त्याला न कळत घडले. देव क्लॅरिसच्या हृदयात देखील कार्य करत होता आणि तिच्यात देखील परिवर्तन दिसून आले. अरमान शेवटी आपल्या पत्नीकडे गेला आणि म्हणाला, आपण अशी मंडळी शोधूया जी आपल्याला सत्याविषयीचा संदेश सांगेल. ती आनंदाने तयार झाली. त्यांनी खूप अशा मंडळीचा शोध केला, परंतु त्यांनी एका मंडळीविषयी ऐकले जे त्यांच्या ठिकाणापासून खूप दूर अंतरावर आहे व तेथे जाणे अवघड होते. नंतर एक दिवस अरमानला कोणीतरी सांगितले की जवळच एका खेडेगावात एक मंडळी आहे. ते पाहण्यासाठी गेले. तेथे काही लोकांचा समूह शनिवारी एकत्र जमत होते, जसे त्यांनी रेडिओवर ऐकले होते. लवकरच हे कुटुंब सर्व प्रत्येक शनिवारी शब्बाताच्या भक्तीला जाऊ लागले. आता त्यांचा सर्वांचा सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये बाप्तिस्मा झाला. अरमान क्लॅरिसप्रमाणेच असे अनेक लोक आहेत ज्यांना काही भक्कम आधाराचा शोध आहे की ज्यामधून त्यांना आशा व शांती लाभेल. पुष्कळ लोक जगातील मनोरंजन, धन, संपत्ती, शक्तीचा अनुभव घेऊन सुद्धा त्यांचे समाधान झाले नाही. उलट त्यांच्या समस्येमध्ये वाढ होत गेली. हजारो लोकांच्या अंतःकरणात सद्यस्थितीत ख्रिस्ती जीवनाची भूक आहे, परंतु त्यांची इच्छा फक्त मंडळी मिळणे ही नसून देव व सत्याशी संबंध जोडणे होती. आजच्या घडीला ह्या भूतलावर देवाची मंडळी आहे का, जिचा बायबलमध्ये उल्लेख केलेला आहे? सध्याच्या जागतिक समस्या जसे की कोविड-19, दंगा, लढाया यासारख्या परिस्थितीत देवाचे सत्य व खरी मंडळीच्या शोधात असाल, परंतु तुम्ही खरी मंडळीला कसे शोधाल? जेव्हा की 100हून अधिक मंडळ्या आहेत जगामध्ये, बहुतेक मंडळ्या स्वतःला खरी देवाची मंडळी सांगत आहेत. त्यापैकी पुष्कळ मंडळ्यामध्ये काही गोष्टींमध्ये समानता आहे तर काही गोष्टींमध्ये असमानता आहे. ह्या इतर सर्व मंडळांची वैशिष्ट्ये व शिकवण समजण्यासाठी पूर्ण आयुष्य जाईल. हे सर्व खूपच त्रासदायक व क्लिष्ट काम आहे व अनेक लोक त्यांच्या भावना व्यक्त करतात. आज रात्री तुम्हाला सुद्धा असेच वाटेल. प्रकटीकरणामध्ये तुम्ही वाचले ना, देवबाप अंतिम काळातील मंडळीचे वर्णन करतो. देवाने म्हटले आहे एकदा की तुम्ही त्याच्या सत्य मंडळीची निवड इतर सर्व मंडळांमधून करू शकता, बिलकुल जसे तुम्ही तुमच्या देशाच्या झेंड्याची निवड करता इतर सर्व झेंड्यांमधून. आपण आपल्या घोषवाक्याची उजळणी करूया. जर हे घोषवाक्य बायबलमधून असेल तर मी विश्वास ठेवते. जर हे घोषवाक्य बायबलच्या विरुद्ध असेल तर मग ते मला मान्य नाही. सैतानाला खूप दुःख होते जेव्हा लोक प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करतात, कारण हे पुस्तक देवाच्या सत्य मंडळीचे सविस्तर वर्णन करते. सैतान त्याची पूर्ण चाल चालतो की लोकांच्या अभ्यासात अडथळा निर्माण करणे व तो अभ्यास टाळणे. जर सर्व लोकांना प्रकटीकरणाचे पुस्तक समजले तर सैतान एकदम संकटात सापडेल. देवाचे महान नाव व त्याची मंडळी उंचावली जाईल व स्तुती होईल. जेव्हा देवाने आपल्याला निर्माण केले, देवाने आपल्यामध्ये जन्मताच एक तीव्र इच्छा देखील निर्माण केली की त्याची भूक व त्याची तहान फक्त त्याचे वचनासाठीच असणार. जेव्हा तुम्ही मागे पाहता, ख्रिस्ती मंडळीचा इतिहास पहा. देवासाठी नेहमी त्याचे लोक होते जे त्याचे सत्य व त्याची सुवार्ता संपूर्ण लोकांना सांगण्यासाठी सदैव तयार होते. जुन्या करारामध्ये देव त्याच्या लोकांना आवर्जून सांगतो की तुम्ही तुमचा आवाज तुतारीप्रमाणे करा, देवाचे नाव व त्याचे सत्याचा प्रसार करण्यासाठी. एशिया 58:1 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वतःला रोखू नका किंवा तुम्ही त्याची सुवार्ता गाजविण्यासाठी घाबरता. आपण बायबलमध्ये प्रत्येक पानावर आपल्याला खूप महत्त्वाची उदाहरणे वाचायला मिळतील की देव मानवाच्या मार्फत महान कार्य करतो जे त्याचे ऐकतात. जेव्हा लोक सत्य स्वीकारतात व विश्वासाने देवामागे चालतात, त्यांना तो पारितोषिक देतो, त्यांचा सत्कार करतो.
आपण यहोशवाची गोष्ट व यरिकोची भिंत कोसळते. यहोशवा 6:1-27 मध्ये सांगितल्याप्रमाणे हे उदाहरण देवाची महान शक्तीचा चमत्काराविषयी आहे, जेव्हा देवाचे लोक त्याच्या मार्गदर्शनाखाली चालतात. यरिकोचा विजय हे असामान्य व विलक्षण घटना व देवाने नेमलेली एक योजना होती. याचे कारण म्हणजे यहोशवा देवाच्या मार्गाने चालत होता, तसेच आपणही चालावे. यरिको एक मजबूत तटबंदीप्रमाणे त्या क्षेत्राच्या भोवती होता. धन, दौलत, राजवाडे, मंदिरे, मूर्तिपूजा यांची ह्या देशावर सत्ता होती. हे सर्व देवाच्या नियमाविरुद्ध होते. म्हणून येशू ख्रिस्त यहोशवाला प्रकट झाला व यरिकोचा विजय निश्चित केला. पवित्र देवाच्या आदेशान्वये यहोशवाने युद्धाची तयारी केली व सर्वांना आदेश दिले की हल्ला करायचा नाही. देवाची योजना ह्या मागची अशी होती की अनपेक्षित व निष्पीक पद्धतीचा ह्या प्रक्रियेमध्ये उपयोग करणे. त्याची योजना व मार्ग सदैव उत्कृष्ट असतात, पण ते नेहमी आपले नसतात. शेवटी जेव्हा लोकांनी मोठा आवाज केला, तेव्हा तटबंदीच्या मोठ्या भिंती कोसळल्या. तेव्हा देवाशी विश्वासूपणा नेहमी विजय देतो. अशाच असमान गोष्टींचा उल्लंघन करताना आपण यरिकोची गोष्ट लक्षात घेणे की विजय आपल्या देवावरच्या विश्वासावर अवलंबून आहे. देवाचे मार्ग व मनुष्याचे मार्गामध्ये खूप अंतर आहे. मिलिटरी नियमानुसार यरिकोचा विजय अशक्य होता, परंतु आपण देवाची योजना, उद्देश व आदेश याच्यावर प्रश्न करू शकत नाही. आपला देवावरचा विश्वास भक्कम असला पाहिजे व तो जे म्हणतो ते करतोच. ह्या गोष्टीमधून देव त्याची आश्वासने पूर्ण करतो. यरिकोच्या भिंती पडल्या कारण अशी देवाची इच्छा होती. एका चांगल्या मित्राप्रमाणे देवाचे आपल्याला आश्वासन आहे, जे खूप मूल्यवान आहे. आपण देवाच्या इच्छेमध्ये एक साधनाप्रमाणे असावे. नोहा जसे 120 वर्षे देवाशी विश्वासू होता व त्याच्या इच्छेप्रमाणे वागत होता व हा कालावधी मोठा होता. तो असे म्हटला नाही की इतके दिवस का देवा, परंतु नोहा देवाशी व त्याच्या मैत्रीशी विश्वासू होता व त्यामुळे त्याचा बचाव झाला. लूक 17:26 मध्ये म्हटलेले आहे, येशू म्हणतो, नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. येथे येशूच्या दुसऱ्या येण्या अगोदरच्या वेळेविषयी येथे नमूद केले आहे, जे की नोहाच्या दिवसाप्रमाणे असणार. नोहाच्या दिवसात सुटण्याचे किती मार्ग होते? फक्त एक. उत्पत्ती 7:1 मध्ये म्हटलेले आहे, मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. नोहाच्या दिवसात केवळ 8 जणांनी तारवात जाण्याचा देवाचा सुरक्षित मार्ग निवडला. शेवटच्या दिवसात बायबल म्हणते की सुरक्षिततेचा तारू म्हणजे देवाची सत्य पालन करणारी मंडळी, जी देवाचे सर्व सत्यावर आधारित आहे. देवाच्या सुरक्षिततेचा एक मार्ग, संदेश जो नोहाने दिला, तो जगप्रसिद्ध होता काय? नाही. मत्ते 7:13-16 मध्ये अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहे. खोट्या संदेशाविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडावरून द्राक्ष किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय? येशूकडे किती विश्वासू किंवा मंडळी आहे असे पौलाने सांगितले. एफिसकरास पत्र 4:5 मध्ये प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच. येशू येण्यापूर्वी शेवटच्या क्षणी 2 गट निर्माण होतील. एक गट माणसाचे लोकप्रिय शब्द अनुसरणारे, तर दुसरा गट देवाच्या सार्वकालिक शब्दाचे अनुसरण करणारे. अगदी नोहाच्या दिवसाप्रमाणे देवाजवळ एक तारू किंवा मंडळी आहे,
जी सुरक्षिततेच्या मार्गाने जात आहे. खात्री करा की तुम्ही योग्य तारूतून जात आहात. येशूने त्याच्या मंडळीला त्याच्या राज्यात आणण्यासाठी आपला प्राण दिला. इफिस्करास पत्र 5:25-27 मध्ये म्हटले आहे, पतीनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. नवीन कराराच्या दिवसात पेत्राने सामर्थ्याने उपदेश केला. पेंटेकॉस्टच्या दिवशी 3000 लोकांचा बाप्तिस्मा झाला. त्यांचा बाप्तिस्मा झाल्यावर ते बाहेर पडले आणि त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी त्याचे खास लोक झाले. पहिले पेत्र 2:9 मध्ये म्हटले आहे, पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे, ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले. त्याच्या अद्भुत प्रकाशात देवाचे लोक नेहमी आज्ञाधारक असतात. त्याचे ऐकण्यासाठी त्यांचे त्याच्यावर खूप प्रेम होते. हा गट बहुमतापासून तयार झाला. आज्ञा पाळणारा गट बनून देवाने त्यांना अंधकारापासून प्रकाशाकडे बोलावले, चुकीकडून सत्याकडे, आज्ञाभंगापासून आज्ञापालनापर्यंत त्याच्याशी सखोल संबंध ठेवणे. जेव्हा काही लोक अशा संमेलनांची मालिका ऐकतात आणि ते नवीन सत्य शिकतात, ते संघर्षातून जातात. देवाच्या वचनातून त्यांना नवीन सत्य कळते आणि हा संघर्ष निर्माण करतो, कारण यामुळे त्यांच्यात बदल घडतात. मनात एक लढाई आहे. ते नवीन सत्याचे अनुसरण करण्यासाठी आश्चर्य करतात. माझा विश्वास असलेल्या प्रत्येक गोष्टी मी नाकारल्या पाहिजे का? नक्कीच नाही. मागे वळून त्याकडे पहा आणि म्हणा, मी त्याबद्दल देवाचे आभार मानतो. प्रत्येक देवाच्या मंडळीमध्ये देवाकडून काही प्रमाणात सत्य व काही प्रमाणात प्रकाश असतो. आम्ही आपल्या भूतकाळाची प्रशंसा करू शकतो. आम्ही अनुसरण करण्यासाठी स्वतःला वचनबद्ध. आज देव आपल्यासाठी सर्व सत्य आहे. जर आपण मेथडिस्ट म्हणून वाढला असाल तर बॅप्टिस्ट किंवा पेंटेकॉस्टल का नाही म्हणत? देवा, आपण मला ज्या मार्गाला लावले त्याबद्दल धन्यवाद. मी आता पुढील प्रकाश स्वीकारेल, कारण तू मला पुढील सत्याचा आशीर्वाद दिला आहेस. म्हणून आपण आपल्या मागील वंशी सत्य असलेल्या कोणत्याही गोष्टीस नकार देत नाही. आपण स्वीकारलेल्या चुका आपण सोडत आहोत, कारण त्या आपल्या स्वाधीन केल्या गेल्या. देवाच्या वचनाशी सुसंगत नसलेल्या गोष्टी आपण सहजपणे सोडत आहोत. देव तुम्हाला बोलावत आहे आणि आपण सत्याच्या परिपूर्णतेत पुढे जात आहोत. देवाकडे एकच खरी मंडळी आहे ज्याचा तो सांभाळ करेल. पण इतर मंडळीतील प्रामाणिक ख्रिस्ती लोकांचे काय होईल? योहान 10:16 आणि 27 मध्ये म्हटले, ह्या मेंढवाड्यातील नव्हते अशी अनेक माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. येथे येशूला एका कळपात एक चांगला मेंढपाळ म्हणून चित्रित केले आहे. त्याची माणसे त्याची मौल्यवान मेंढरे आहेत, त्याची मंडळी आणि ते त्याचे कळप आहेत. येशू स्पष्टपणे सांगतो की त्याच्यातील काही मेंढरे अद्याप त्याच्या मंडळीमध्ये नाहीत, परंतु तो त्यांना बोलावेल आणि ते त्याच्या मंडळीमध्ये त्याचे अनुसरण करतील. योहान 17:17 मध्ये म्हटलेलं आहे, तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. योहान 8:32 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. मित्रांनो, जर आपण खुल्या मनाने देवाकडे आलो तर तो आध्यात्मिकतेने आणि प्रामाणिक मनाने आपले सत्य प्रकट करेल. पण जर मी माझे मत ठाम ठेवले आणि स्वतःचे पद सिद्ध करण्याची इच्छा केली तर मी पुढील सत्य समजण्यास आणि त्याच्या इच्छेचा शोध घेण्यास अक्षम असेल. मी त्याच्या शब्दात जे वाचतो ते माझे स्वतःचे विचार प्रभावित करतील. आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे, प्रभू आम्हाला सत्य दाखव, जरी मी यापूर्वी विश्वास ठेवलेला आहे त्यापेक्षा भिन्न आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात देवाच्या विश्वासू लोकांचे वर्णन केले आहे, जे कोणत्याही किमतीत सत्याला चिकटून राहतील. ख्रिस्ती मंडळीचा इतिहास
हा बायबलमधील इतर पुस्तकांपेक्षा प्रकटीकरणाच्या 12व्या अध्यायात स्पष्टपणे सांगितलं आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणेच यामध्ये सैतानाच्या दुष्परिणामासह आपल्या सर्व काळापासून देवाची योजना आणि लोक दाखवले आहेत. ही संशयाची सावली न घेता ज्याला आज देवाची मंडळी म्हटले जाते अशा लोकांच्या विशेष गटाची ओळख पटवून देतो. प्रकटीकरणातील 12वे अध्याय हे स्त्री वर्णन करून सुरू होते. स्वर्गात दिसणारी एक स्त्री ख्रिस्ताची वधू आहे. एक स्त्री बायबलच्या भविष्यवाणीतील मंडळीचे प्रतिनिधित्व करते. चांगले आणि वाईट गोष्टी यांच्यातील परिणामकारक मोठी लढाई घडवून आणते. प्रकटीकरण 12:9 मध्ये मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे, तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. प्रकटीकरण अध्याय 12 द्वारे कथा अनुसरण करूया. सैतानाने स्वर्गात देवाविरुद्ध बंड केले, परंतु ख्रिस्त जिंकतो आणि सैतान हारतो. सैतान स्वर्गातून बाहेर टाकण्यात आला आहे. जर देवा विजयी आहे हे आम्ही पुढील मजकुरात पाहतो. प्रकटीकरण 12:4 आणि 5 मध्ये त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करेल असा पुत्र म्हणजे पुसंतान ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. येशूच ती संतान आहे जो सैतान नष्ट कराव्यास पाहत होता. सैतानाने हेरोदाच्या माध्यमातून बेथलेहेममध्ये 2 वर्षाखाली सर्व बालकांच्या मुलांना ठार मारण्याचा हुकूम पाठविला. योसेफ आणि मरियाला एका देवदूताने पूर्वसूचना दिली आणि ते इजिप्तला पळून गेले आणि देवाने त्यांना वाचविले. ते रोमच्या मृत्यूच्या हुकुमशहापासून वाचले. जरी अजगर सैतानाचे प्रतिनिधित्व करीत असला तरी मूर्तीपूजक रोमवर त्याचा दुहेरी अनुप्रयोग आहे. हेरोद हा एक रोमन राज्यकर्ता होता. सैतानाने त्याचा उपयोग लहान येशूला ठार मारण्यासाठी केला होता, पण तो अपयशी ठरला. सुरुवातीपासूनच सैतानाचा हेतू विश्वाला फसविणे होते. सर्व देवदूत, आदाम आणि हवा, सर्व मानवजाती, सर्व विरोधकांना नष्ट करण्यासाठी. काय थकबातमी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण तथ्य. हे सर्व प्रकटीकरणात 12:10 ते 12 मध्ये लिहिले आहे. आपण बघू. नंतर मी स्वर्गातून मोठा आवाज बोलताना ऐकला. आता आपल्या तारण सामर्थ्य आणि देवाचे राज्य आणि ख्रिस्ताचे सामर्थ्य हे येत आहे. कारण आपल्या बंधूंनो, ज्याने त्यांना रात्री व रात्री देवासमोर उभे केले त्यांच्यासाठी दोष काढला गेला. त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि त्यांच्या साक्षीच्या संदेशाद्वारे सैतानावर विजय मिळवला, परंतु त्यांनी त्यांचे आयुष्य मृत्यूकडे पाहिले नाही. म्हणून स्वर्गांनो आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकांनो, आनंद करा. पृथ्वी आणि समुद्राच्या रहिवाशांनो, वाईट होईल, कारण सैतान तुमच्याकडे खाली आला आहे. तो रागाने भरलेला आहे आणि त्याला माहीत आहे की त्याच्याकडे वेळ जास्त नाही. आपण पाहतो की सैतान हा दोषारोप करणारा आहे. त्याचा राग खूप आहे कारण त्याचा वेळ कमी आहे. येथे 3 गोष्टी स्थापित केल्या आहेत. येशूने वधस्तंभावर बंधूचे आरोप करणारे सैतान याचा पराभव केला आहे आणि आपण सर्वजण येशूच्या रक्ताद्वारे व साक्षीद्वारे विजय मिळवू शकतो. सैतान संतापलेला आहे. आपण सभ्य माणसाप्रमाणे वागावे अशी आपण अपेक्षा करू शकत नाही. सैतान कमानी शत्रू आहे. वाळवंटात बरीच वर्ष नंतर सैतान येशूचा नाश करण्याच्या आशेवर येशूला मोहात पाडणारा एक देवदूत म्हणून प्रकट झाला. मत्तई 4 सापडलेल्या या संपूर्ण अनुभवाद्वारे आणि येशू कसा दृढ राहतो हे मला आवडले आहे. तो वैभवशाली वाऱ्यासह म्हणतो, असे लिहिले आहे की तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करशील आणि फक्त त्याची उपासना करशील. सैताना, मला सोडण्याची आज्ञा मी तुला देतो. सैतान मागे घेण्यात आला आणि शांत करण्यात आला आणि हा शाही सामना करण्यास त्याच्याकडे शून्य शक्ती होती. येशूकडे हे सामर्थ्य आणि धैर्य आहे कारण तो प्रार्थनेद्वारे आपल्या स्वर्गीय पित्याशी जोडला गेला आहे आणि
सैतानाविरुद्ध ढाल म्हणून पवित्र शास्त्र अद्भुत करतो. आपण काय केले पाहिजे याचे ती एक आदर्श उदाहरण आहे. इफिसकरस पत्र 6:10-11 मध्ये, शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाचा डाव पेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. वधस्तंभावर सैतानाने ख्रिस्ताचा नाश करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपला प्रभू पुन्हा विजयी झाला. येशूचे शेवटचे शब्द आहेत, पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती देतो. आणि मग तो दीर्घ श्वास घेतो आणि विजयाची आरोळी देतो. हे शब्द सर्व डोंगरभर पसरले आहेत व ते पूर्ण झाले आहे. येशूचा मृत्यू विजयी झाला. आकाशात गडगडाट झाला आणि अगदी ऊन निघून गेल्यासारखे दिसत आहे. काळ्या लोकरीप्रमाणे दाट पृथ्वीवर अंधकार आहे. जणू काय पृथ्वी शेवटचे सर्व समजले होते. भयंकर भूकंपाने संपूर्ण जमीन हादरते. येशूने आपल्या विजयाचे पूर्ण चित्रण केले होते, परंतु सैतान या कल्पनेला मुळीच समजू शकला नाही. योहान 12:31 मध्ये, आता ह्या जगाचा न्याय होतो. आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. या जगाचा शासक त्याच्या वाईट तत्वांसहित टाकला जाणार आहे. तो खाली जात आहे. कसे बरे? ते कसे होईल? ते शक्तीने असेल का? तो सामर्थ्याने असेल का? नाही. योहान 12:32 मध्ये येशू म्हणतो, आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन. जेव्हा लोक वधस्तंभाकडे पाहतात तेव्हा त्यांच्यात असे प्रेम येते जे त्यांचे तारणकर्त्याकडे आकर्षित करते. येशू तुम्हाला सक्ती करीत नाही किंवा तुमची फसवणूक करीत नाही किंवा तुम्हाला ताकीद देत नाही, तर ते सैतानाच्या पद्धती आहेत. येशू फक्त आपल्यावर पूर्णपणे प्रेम करीतो. स्वतःचा जीव देऊन तो युद्ध जिंकतो. तो कबरेत गेला आणि मेलेल्यातून उठवला गेला. येशू आपला एकमेव तारणारा आहे. थडग्यावर एकटाच त्याचा सामर्थ्य आहे. येशूचे तारण करण्याचे ध्येय साध्य झाले आणि तो स्वर्गात गेला. येशूच्या स्वर्गरोहणानंतर सैतान आता ख्रिस्ताच्या अनुयायांवर त्याचा राग वळवतो. त्याने आपली युक्ती बदलली पाहिजे. म्हणूनच जेव्हा शुभवर्तमानाचा संदेश पसरला तेव्हा दुष्ट प्रत्येक शिष्याकडे पाठपुरवठा करीतो. शिष्य सोडून इतर सर्वजण शहीद मृत्यू पावले. परंतु कोणतीही चिंता करू नका, स्वर्गात त्यांचे बक्षीस मोठे आहे. येशू पृथ्वीवर असताना सैतान येशूला नष्ट करण्यात अयशस्वी झाल्यानंतर त्याने आपले लक्ष केंद्रित केले. त्याचा राग रोखला आणि त्याने पांढऱ्या रंगात शुद्ध स्त्री म्हणून प्रतिनिधित्व केलेल्या मंडळीवर हल्ले चालू ठेवले. तुम्हाला माहीत आहे, सैतान केवळ फसवतच नाही तर तो पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याने खटला भरला आणि ख्रिस्ताच्या अनुयायांवर क्रूर हल्ले केले. आज कौटुंबिक त्रास, व्यसनमुक्ती, नैराश्य, एकाकीपणा, आर्थिक ओझे आणि अगदी स्वतःची नासाडी करून ख्रिस्तींचा छळ करण्याचे अनेक मार्ग सैतानाकडे आहेत. सैतान त्यांना त्यांच्या विश्वास सोडण्यास प्रवृत्त करतो किंवा तो त्यांना विचलित करून आणि इतका व्यस्त ठेवतो की येशूबरोबर त्यांचे नाते संबंधासाठी त्यांना वेळ नसणार, जो विजय मिळविण्याची त्यांची एकमेव जीवनरेखा आहे. कॉन्स्टंटाईनच्या काळात मंडळी आणि राज्य एकत्रित आले. थोड्या काळासाठी मंडळीने राज्याची मर्जी आणि असामान्य लोकप्रियता उपभोगली. राज्य व मंडळीचे हात मिळवणी झाली. सैतानाने आक्रमण केले आणि संधी घेतली देवाच्या लोकांचा खंबीरपणे छळ करण्याकरिता. आणि आता प्रकटीकरण 12:6 मध्ये असे सांगते की ती स्त्री रानात पळून गेली, जिथे तिच्यासाठी देवाने तयार केलेले स्थान आहे, की त्यांनी तिथे तिला 1260 दिवस खायला घालावे. आता बायबलमधील भविष्यवाणी लक्षात ठेवा. भविष्यवाणीतील एक दिवस म्हणजे 1 वर्ष. हिजकिया 4:6 मध्ये सांगितले, मी तुझी नियुक्ती 1 दिवस 1 वर्षासाठी केली आहे. गणना 14:34 मध्ये, तुम्ही शोधलेल्या दिवसांच्या संख्येनंतर जरी 40 दिवस एका दिवसासाठी 1 वर्ष. देवाची अवशिष्ट मंडळी रानात होती 1260 वर्षाच्या छळाकरिता. पृथ्वीच्या इतिहासामध्ये एकच वेळ आहे ज्या ख्रिस्ती छळाच्या या विशिष्ट वर्षाद्वारे
दर्शविली जाऊ शकते आणि ती बरेच काही प्रकट करते. बायबलमध्ये या दुःखाच्या काळाचा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे, कारण त्या काळात देवाच्या लोकांपैकी सर्वात वाईट परिस्थिती ही आहे. मत्ती 24:21 मध्ये, कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. यशाया 59:19 मध्ये म्हटले, ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील, कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल. तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध झेंडा उभारेल. आपण येशू आणि त्यांच्या स्तरावर आणि वाईट गोष्टींवर विजय मिळविण्याचा त्याच्या मार्गावर दृढ राहायला हवे. इतिहासाच्या वेळी आपण पाहिले आहे की लोकप्रिय मंडळी आणि राज्य एकत्रित होते. देवाचे विश्वासू पुरुष आणि स्त्रिया एकांतात लपून बसल्यामुळे देवाच्या वचनाच्या सत्यास चिकटून राहिले. वाळवंट पृथ्वीवरील निर्जन आणि दुर्गम स्थानांचा उल्लेख करतो. देवाचे लोक आपल्या जीवासाठी पळून गेले आणि एकाकी जागी लपले. देवाच्या मंडळीत उघड्यावर कार्य करण्याचे धाडस झाले नाही तर त्याचे सदस्य जिवंत राहिले नसते. देव आपल्याला चेतावणी देतो की या वास्तविक 1260 वर्षामध्ये त्याची खरी मंडळी एक संघटना म्हणून अस्तित्वात नव्हती, कारण ती वाळवंटात दृष्टिक्षेपात पळून गेलेले. वाल्नेसेस हे पवित्र शास्त्राचे भाषांतर प्राप्त करणारे पहिले लोक होते. सुधारणेच्या शेकडो वर्षांपूर्वी त्याच्याकडे त्याच्या मूळ भाषेत हस्तलिखित बायबल होते. त्यांचे सत्य भेसळखोर रहित होते. देवाचे वचन पाळल्याबद्दल त्यांचा छळ झाला. इतिहासाने स्पष्ट केले आहे की रोमचा पोप, रोम ही अशी शक्ती आहे जी येशूच्या अनुयायाची 1260 वर्ष इसवी सन 138 ते 1798 पर्यंत छळ करीत असे. रोमन सम्राट जस्टिनियनच्या पत्रामुळे ख्रिस्ती जगात पापाची सत्ता सर्वोच्च झाली. तेव्हा 538 AD मध्ये हा काळ सुरू झाला, ज्याने रोमच्या बिशपला सर्व मंडळांचा प्रमुख म्हणून मान्यता दिली. हे कुख्यात पत्र जस्टिनियन कोडच्या साम्राज्याचा मूलभूत फायदा बनले. ख्रिस्तींसाठी हा क्रूर काळ 1798 मध्ये संपला, जेव्हा नेपोलियनच्या जनरल बर्थियरने पोपला बंदिवान म्हणून नेले. इतिहास कमीत कमी 50 दशलक्ष ख्रिस्तींची स्थापना करतो. मृत्यूच्या डिग्रीच्या कालावधीत त्यांच्या विश्वासामुळे मरण पावला. रोमन कॅथलिक मंडळीद्वारे सैद्धांतिक ऐक्य साधता येते केवळ जेव्हा भीतीने मंडळी राज्य करते. 5व्या लॅटरन मंडळी काउन्सिलमध्ये कार्डिनल ए पक्सी यांनी लक्षात घेतले की कोणत्याही असंतोषकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे धाडस केले नाही. रोमॅनिझम आणि रिफॉर्मेशन ह्या पुस्तकात ए पक्सीने बिशपला सांगितले, ख्रिस्ती धर्म जगताचे संपूर्ण शरीर आता एका मस्तकाच्या अधीन आहे. तुलाही आता कोणीही विरोध करीत नाही, आता कोणालाही हरकत नाही. कार्डिनलच्या विधानाची विटंबना म्हणजे लवकरच 31 ऑक्टोबर 1517 रोजी मार्टिन लुथरने विटेनबर्गमधील मंडळीच्या दरवाजासाठी आपल्या 95 थेसिस ठोकले. प्रोटेस्टंट रिफॉर्मर्सची चमक दाखवत आहे. असे लोक नेहमीच निर्भय असतात किंवा मनुष्यापेक्षा देवाची भीती बाळगतात. सुधारकांच्या दृढ विश्वासासाठी सैतानाने त्यांचा छळ केला. त्यांचे मन देवाच्या वचनाच्या तत्वांनी बांधलेले होते. आम्ही सांगितल्याप्रमाणे रानातील कालावधी पोपच्या कब्जासह 1798 मध्ये संपला, जेव्हा नेपोलियन जनरल बर्थियरने पोपला बंदिस्त केले व अशा प्रकारे भविष्यवाणीचे आकर्षण वाढले. आता आपल्यास माहीत आहे की देव आपल्या शेवटच्या काळातील लोकांना उठवितो, कधीतरी 1798 नंतर. मित्रांनो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, कारण आज शेष मंडळी कोण आहे हे स्पष्ट करते. कारण प्रकटीकरण 12 मधील स्त्री 1260 वर्ष दृष्टीआड अदृश्य होते. नंतर देवाची स्त्री 1798 नंतर पुन्हा पृथ्वीच्या दृश्यावर परत आली पाहिजे.
जसे नोहा, अब्राहम आणि मोशे यांच्या काळात देवाकडे त्याचे खास आज्ञा पाळणारे लोक जुन्या करारात, नव्या करारात व मध्ययुगीन काळात होते. त्यामुळे जगाच्या अंतिम काळात देवाला त्याचे अनुयायी व मंडळी प्राप्त होईल. अंतिम काळात देवाच्या विश्वासणाऱ्या लोकांची ओळखणारी वैशिष्ट्ये प्रकटीकरण 12:17 मध्ये आढळली आहेत. देवाची अवशिष्ट मंडळी जी जगाला अंतिम चेतावणी संदेश देईल आणि तो अजगर त्या स्त्रीवर रागवला व तिच्या शेजाऱ्याशी युद्ध करण्यास गेला, जे देवाच्या आज्ञा पाळतात व येशू ख्रिस्ताची साक्ष देतात. अंतिम काळात देव अशा लोकांना उठवेल जे त्याच्यावर प्रेम करतात, इतके की ते त्याच्या आज्ञा पाळतात व त्याचे आदेश पाळतात. त्याच्या 10 आज्ञाच्या मुख्य गाभ्यात आम्ही भक्तीचा शोध घेतो. आम्ही देवाची स्तुती करतो कारण आपण सर्व त्याची उत्पत्ती आहोत. शब्बाताची आज्ञा आम्हाला देवाची आकाश व पृथ्वी याचा निर्माता म्हणून सर्वोच्चपणे त्याची उपासना करण्यास प्रवृत्त करते. निर्गम 20:8-10 मध्ये शब्बात दिवस लक्षात ठेव व तो पवित्र ठेवण्यासाठी 6 दिवस तुम्ही मेहनत करा आणि सर्व कामकाज करा, परंतु 7वा दिवस म्हणजे परमेश्वराचा शब्बात आहे. येशूसाठी हे खूप महत्त्वाचे होते की त्याचा अवशेष मंडळी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात की 7वा दिवस शब्बात पाळतात. येथे नवीन कराराचे लोक आहेत ज्यांच्याबद्दल देव इब्रिकरास पत्र 10:16 मध्ये म्हटलेले आहे. परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन. देवाचे लोक काही महान संत नाहीत. ते अशक्त आहेत व चुका करतात आणि त्यांना देवाची क्षमाची आवश्यकता आहे. ते कबूल करतात की येशू ख्रिस्त त्यांचा तारणारा आहे व तो त्यांना हवा आहे. देवाने त्याची आज्ञा त्यांच्या मनात ठेवली आहे म्हणून त्यांना ती चांगली लक्षात राहते व त्यांना आज्ञा पाळायला आवडते. चला आपण अधिक शोधूया. प्रकटीकरणाच्या पुस्तकात अंतिम काळातील लोकांचे वर्णन केले आहे. 2 वैशिष्ट्यामध्ये वर्गीकरण केलेले आहे. ते 10 आज्ञा पाळतात सर्वच. त्यांच्याकडे येशूची साक्ष आहे. बायबल येशूची साक्ष परिभाषित करीते. प्रकटीकरण 19:10 मध्ये बघा, असे म्हटले आहे की येशूची साक्ष ही भविष्यवाणीचा आत्मा आहे. बरे, हे आता स्पष्ट आहे. शेवटच्या काळातील देवाच्या लोकांना भविष्यवाणीच्या शब्दाद्वारे मार्गदर्शन केले जाईल. 1 कोरिंथकरास पत्र 1:7 मध्ये पहा, जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहणारे, येशूच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहणारी देवाची मंडळी आध्यात्मिक दानात कमी पडणार नाही. एक आध्यात्मिक दान आहे भविष्यवाणी करण्याचे दान. जर पहिल्या शतकातील मंडळीला भविष्यवाण्याच्या दानाची आवश्यकता मार्गदर्शन करण्यासाठी व त्रुटीपासून सुरक्षित ठेवण्याकरिता असल्यास, तर शेवटच्या काळातील देवाच्या मंडळीला नक्कीच याची आवश्यकता असणार. पवित्र आत्म्याचे सर्व दाने देवाच्या मंडळीमध्ये प्रकट होतील. ही एक शक्तिशाली मंडळी बनण्यास मदत होईल व जगामध्ये तिचा चांगला परिणाम दिसेल. देव त्याच्या मंडळीला आशीर्वाद देऊन भविष्यसूचक अंतर्ज्ञानाने भरेल. नाट्यमय घडामोडी होतील. पवित्र आत्मा ओतला जाईल. हजारोवर त्याच्या आध्यात्मिक समुदायाचा भाग होतील. येशूने आपल्या शिष्यांना सर्व जगात जाण्याची आज्ञा केली. देवाची सत्य मंडळी ही विश्वव्यापक असेल, देवाला समर्पित व त्याचे वचन पाळणारी. मत्तई 28:19 आणि 20 मध्ये त्याने म्हटले की, म्हणून जा आणि सर्व राष्ट्रांचे शिष्य करा, त्यांना सर्व गोष्टी पाळण्यास शिकवा, ज्या मी तुम्हाला आज्ञा केल्या आहेत. आणि पहा, मी नेहमीच तुम्हाबरोबर आहे युगाच्या समाप्तीपर्यंत. आमेन. सर्व युगात देवाच्या कृपेस प्रतिसाद देणारे लोक असतील. त्याला आपले जीवन समर्पित करतील व त्याच्यावरील विश्वासाने ते त्याच्यामध्ये बाप्तिस्मा घेतील. प्रकटीकरण 14:6 मध्ये शेवटच्या काळातील हालचालीचे वर्णन करीते. नंतर मी दुसरा दिव्यदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ सांगाव्यास सार्वकालिक सुवार्ता होती. पृथ्वीवर राहणाऱ्यास, प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक, तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा कराव्याची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा.
मित्रांनो, ही काही लहान सांप्रदायिक चळवळ नाही, ही विश्वव्यापक चळवळ आहे. मोठ्याने सुवार्ता घोषित करणे, देवाची भीती बाळगणे म्हणजे घाबरणे नाही. याचा अर्थ देवाचा आदर करणे किंवा आदरयुक्त भीती आम्ही आमचे जीवन कसे जगतो यातून देवाचे गौरव व सन्मान दिला जातो, दोन्ही आपल्या आहारातून व जीवनशैलीतून. 1 कोरिन्थकरास पत्र 10:31 मध्ये, तुम्ही जे काही खाता किंवा पिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. देवदूताचा संदेश अंतराळात उडत आहे. हे देवाची सत्य मंडळी व चळवळ दर्शविते, जी सर्व स्त्री व पुरुषास महत्त्वाची बाब लक्षात आणून देते की आपल्या सर्व कृतीबाबत आपण देवाला जबाबदार आहोत. ह्या बेजबाबदारपणाच्या युगात देव आपल्याला नैतिक व आज्ञाधारक होण्यास सांगत आहे. मानवजातीसाठी देवाचा अंतिम संदेश आहे की न्यायाची घडी नजीक आलेली आहे. पृथ्वीच्या इतिहासातील हा एक विशेष काळ आहे. नेहमीप्रमाणे व्यवसाय करता येणार नाही. देवाची शेवटचे बोलावणे म्हणजे निर्मात्याची उपासना करणे. शब्बात हा देवाच्या अंतिम संदेशाचा एक भाग आहे. येशू आपल्याकडे ही वैशिष्ट्ये देत आहे व म्हणत आहे की जा, माझी मंडळी शोधा. जेव्हा आपण शोधतो तेव्हा तो आपल्याला काय वचन देतो? लूक 11:9 मध्ये सांगते, मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. हे माझे वचन मी तुमच्यासाठी माझ्या खजिन्यात ठेवले आहे. देवाची अवशिष्ट मंडळी सत्य मंडळीचे वैशिष्ट्य ओळखून त्याची पूर्तता करेल. प्रगटीकरण 12 मध्ये सांगितल्याप्रमाणे, पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवाच्या मंडळीची स्थापना तिच्या रानातील रहिवास संपल्यानंतर व मध्ययुगीन काळ संपल्यानंतर आपण हे देखील बायबल भविष्यवाणी वाचले की देवाची अवशिष्ट मंडळी ह्या पृथ्वीवर 1798च्या नंतर देखाव्यात दिसेल. हेच सांगणे आहे. मित्रा, सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी ही गुणात्मक आहे. अवशिष्ट मंडळीकडे तेच सत्य असणार जे नवीन करारातील शिष्यांकडे होते. त्यांची शिकवण बायबलवर आधारित असणार. देवाची सुरुवातीची नवीन करारातील मंडळी साधारण व पवित्र शास्त्र आधारित होते. देवाची शेवटच्या काळातील मंडळीसुद्धा साधारण व पवित्र शास्त्र आधारित आहे. दोन्ही समान आहेत. अवशिष्ट मंडळी जे येशूने शिकविले तेच शिकविते. मग जेव्हा येशू म्हणाला की लाजारस कबरेमध्ये महानिद्रा घेत आहे, या ठिकाणी बायबल मरणासंबंधी बोलत आहे. येशू ख्रिस्त येईपर्यंतची शांत झोप. मग येशू केव्हा येणार आहे? ढगावर बसून आम्हाला तारवायसाठी. सर्व शक्ती व स्वर्गीय गौरवासह तो येईल. म्हणून हे गुपित नाही. म्हणून मला मंडळी शोधली पाहिजे जे येशूचे वर्णन, समर्थन आणि खूप काही शिकवणार. एसडीएम मंडळी या सर्व गोष्टींची पात्र आहे. अवशिष्ट मंडळी हे 10 आज्ञाचे पालन करते, ज्यात 4थ्या आज्ञेचा देखील समावेश आहे, जे की 7वा दिवस शब्बात पाळण्याचा आहे. अवशिष्ट मंडळी लोकांना बायबलमध्ये आणि शब्बाताकडे परत घेऊन येईल आणि निर्माणकर्त्याची उपासना करीतील आणि एसडीएम मंडळी यासाठी पात्र ठरली. अवशिष्टांकडे भविष्यवाणीची भेट असेल, जे जगाला बायबलमधील भविष्यवाणी घोषित करून शिकवितील. पुन्हा एकदा यासाठी एसडीएम मंडळी पात्र ठरली. अवशिष्ट मंडळी शेवटचा संदेश, जो प्रकटीकरण 14 मध्ये 3 देवदूतांच्या संदेशाचा उपदेश करीतील. आम्ही या अध्यायांचा अभ्यास केला आणि पाहिले की देवाच्या निर्णयाची वेळ जवळ आली आहे आणि आम्ही ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली त्याची उपासना केली पाहिजे. आणि बॅबिलॉन हे गळून पडले आहे आणि आम्ही तिच्यातून बाहेर येत आहोत आणि आम्ही तिच्या कोणत्याही पापाचे भागीदार होणार नाही. आजची देवाची मंडळी बॅबिलॉनमध्ये लोकांना हाक मारत असावी, एकत्र न येता, आणि श्वापद, त्याची प्रतिमा, त्याची खून याबद्दल सावध राहा. देवाची मंडळी आज त्या श्वापदाची खून कशी टाळायची हे सांगत आहेत. येशू म्हणतो, हे माझे शेवटचे 3 महत्त्वाचे संदेश आहेत. त्याची उरलेली मंडळी त्याची शिकवण पाळतील, कारण त्यांचे त्याच्यावर प्रेम आहे आणि ते इतरांवर प्रेम करतात.
म्हणून त्यांना त्यांचा इशारा देण्याची इच्छा आहे, जेणेकरून त्यांचे तारण होईल. SDA मंडळी याची पात्र ठरली. उरलेली देवाची मंडळी अशी शिकवण देईल की देवाच्या न्यायाचा सत्र आता सुरू आहे आणि आपण त्याच्या सृजनशील शक्तीचे चिन्ह म्हणजे शब्बात पाळून आपण त्याची उपासना केली पाहिजे. उरलेले लोक ख्रिस्तासाठी बांधिलकीसाठी बोलावतील. पुन्हा SDA मंडळी पात्र ठरेल. अवशिष्ट मंडळी ही जगभरातील मिशन चालित चळवळ असेल, जी सुवार्ता प्रत्येक देशातील वंशाच्या जिभेसाठी आणि सर्व लोकांमध्ये पसरवेल. ही एक अशी चळवळ असेल जी सर्व वंश, सर्व भाषेचे गट आणि सर्व जातीचे पुरुष स्त्रिया स्वीकारतील. एक अशी चळवळ. मी विश्वास ठेवत नाही की देव कोणत्याही एका जातीचा किंवा लोकांचा देव आहे. युनायटेड नेशन्सने सूचीबद्ध केलेल्या 235 देशांपैकी 215हून अधिक प्रांतांमध्ये SDA ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय प्रोटेस्टंट मिशन चळवळ आहे. यात देखील SDA चर्च पात्र ठरले. अवशिष्ट मंडळी ही केवळ येशू ख्रिस्ताद्वारे मुक्तीही शिकवतील. तो सार्वकालिक सुवार्ता आहे आणि खरी मंडळी ही प्रकटीकरण 12:11 वर जोर देईल. आणि कोकऱ्याच्या रक्ताने त्यांनी मात केली. देवाच्या शेवटचा दिवस लोक पापावर विजय मिळवितील. हे त्यांचे गुरु येशूसारखे बनतात. देवाची मंडळी हे स्पष्ट करते की केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण आणि चांगुलपणा येतात. SDA मंडळी पुन्हा पात्र ठरली आणि बायबल आपल्याला सांगते की अवशिष्ट मंडळी ख्रिस्त ते कसे जगतात याचे एक उदाहरण येईल. निरोगी मन आणि शरीर राखेल. उरलेले लोक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास आणि ख्रिस्तींच्या सकारात्मक वृत्तीचे उदाहरण देतात. शरीर व मन या दोन्हीमध्ये निरोगीपणा वाढविण्याकरिता त्यांचे शरीर देवाच्या मंदिराप्रमाणे वागण्यास प्रोत्साहित करतात. जगण्याकरिता आपल्याला कोणती प्रवृत्ती आवश्यक आहे ते आपल्यावर अवलंबून आहे. ह्यावरून मला एक उदाहरण आठवते. एक वयोवृद्ध इसम आपल्या नातवाला म्हणाला, माझ्या मुला, आपल्या सर्वांच्या अंतःकरणात 2 लांडग्यांची लढाई सुरू आहे. एक वाईट, यामध्ये क्रोध, मत्सर, लोभ व हीनता दर्शविते. निकृष्टता, असंतोष, खोटेपणा आणि अहंकार देखील चांगलं प्रतिनिधित्व करतो. यामध्ये शांती, प्रेम, आनंद, आशा, दयाळूपणा, सहानुभूती आणि सत्य आहे. छोट्या मुलाने आपले डोके दोन्ही हाताने धरून बसला व थोडा वेळ त्यावर विचार करू लागला. नंतर त्याने आजोबाला विचारले, कोणता लांडगा जिंकतो? आजोबाने गंभीरपणे उत्तर दिले, मुला, तू ज्याला तुझ्यामध्ये पोचतोस तोच. सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीकडे खूप सुंदर बायबलमधील आरोग्यविषयी संदेश आहे आपल्याकरिता आणि ते पात्र आहे. नोहाच्या दिवसात देवाकडे सर्व मानवजातीसाठी एक अद्वितीय संदेश होता. नोहाने सर्व स्त्री पुरुषास विनंतीपूर्वक सांगितले की तुम्ही सर्व सुरक्षित तारवात प्रवेश करा. बहुतेकांनी देवाचे बोलावणे नाकारले, परंतु जे देवावर विश्वास ठेवणारे त्यांनी तारवात प्रवेश केला. सर्व बहुतेक लोकांमधून ते वेगळे झाले. देवाकडून बोलावणे आलेले आहे की विश्वासात या व तारवात प्रवेश करा. देवाची वाणी आहे सर्वांसाठी की तुम्ही ती ऐका आणि सुरक्षित तारू म्हणजे देवाच्या सत्य मंडळीत प्रवेश करा. नोहाने उपदेश केला की तुमच्या पापांचा पश्चाताप करा आणि जगातून बाहेर या. सुरक्षित तारवात जा. न्यायाची घडी जवळ आली आहे. आपला लवकर शेवट होणार आहे. अवशिष्ट मंडळी संदेश देत आहे. आपल्या पापांचा पश्चाताप करा. बाबेलमधून बाहेर पळा. सुरक्षित तारवात प्रवेश करा. आपला न्याय होत आहे. येशू येत आहे. सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चळवळ ही एकमेव देवाची अवशिष्ट मंडळी आहे जी देवाचा अंतिम काळातील संदेश गाजविते. 3 देवदूतांचा संदेश, सार्वकालिक सुवार्ता, श्वापदाचे चिन्हाबद्दल पूर्ण माहिती सांगते व देवाच्या लोकांना बाबेलमधून बाहेर पडण्यास सांगते. व जसा येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की चेतावणी देतो सर्वांना, ह्या लोभातून जगातून अडकून पडू नका. न्यायाचा दिवस जवळ येत असल्याचे चिन्ह सैतानाला दिसत आहेत. म्हणून सैतान जगातील त्याच्या अनुयायाच्या मार्फत त्याच्याकडे लोकांचा कल वळविण्याकडे आहे. प्रगटीकरणाच्या 13व्या अध्यायाप्रमाणे इतके की जवळजवळ सर्वच श्वापदाबद्दल आश्चर्यचकित आहेत.
सैतानाची पसंती ही आहे की देवाला ह्या पृथ्वीच्या ग्रहावर कोणताही प्रदेश उरू नये, जेणेकरून येशूला परत येऊन आपल्या लोकांना वाचविण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही. नोहाप्रमाणे आपणही देवाच्या सत्यासाठी ठाम उभे राहिले पाहिजे, एकनिष्ठ राहिले पाहिजे. जरी लोक हसले, चेष्टा केली, तरी देवाचे निवडलेले अवशिष्ट मंडळी म्हणून आपण प्रार्थनेत राहावे, बायबलचे वाचन करावे व परमेश्वराची साक्षी इतरांना सांगावे. आम्हाला देवावर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांची आज नित्यंत गरज आहे, ज्यांना देवाचे वचन व 3 देवदूतांचा संदेश गाजविण्यास लाज वाटणार नाही, परंतु त्याच्या वचनात मदत करण्यासाठी. आम्हाला तुझ्या सत्यात घेऊन जा. जेव्हा आमचे ओझे खूपच भारी झाले असेल तर तू आम्हाला हाताला धरून आधार दे. सैतान आम्हाला त्याच्या सापळ्यात अडकू शकतो, तर तू आम्हाला सतर्क कर. जीवनात संकटे येतात तेव्हा तू आमचा मार्ग मोकळा कर. आज आम्ही धैर्याने तुझ्या पावलावर पाऊल टाकून चालतो. देवा, आम्हाला सामर्थ्य दे. बाह्य दबाव आणि तडजोड, तणाव निर्माण होऊ नये म्हणून नव्हे, परंतु आमच्या दोषी लोकांच्या मनात दृढ राहा. आम्ही आपले निवडलेले अवशेष लोक आहोत. येणाऱ्या आपल्या राज्यात आम्हाला वाचव. येशूच्या मूल्यवान आणि सामर्थ्यवान नावात आमेन. मित्रांनो, आमचे लाईव्ह बायबल शिक्षक आता उभे आहेत. लिंकवर क्लिक करून ते आपण विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देतील. आमची आज रात्रीची मालिका बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. या मालिकेत आमच्याकडे आणखी 2 विषय शिल्लक आहेत. आमचा अंतिम विषय द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी थोडक्यात सारांश सांगितला जाईल. आम्ही ज्या अदृश्य युद्धामध्ये आहोत त्याबद्दल. परंतु कृपया प्रथम उद्याच्या रात्रीच्या सत्रामध्ये आमच्याबरोबर सहभागी व्हा. पुढे आपण काय करायचे आहे याचा अभ्यास करणार आहोत. एकदा आपण पवित्र शास्त्रातून देवाची खरी मंडळी ओळखल्यानंतर आपल्या विषयातील नावे, जीवन, भविष्याच्या उलगड्याबाबत देवाचा मार्गाची निवड करा. शुभरात्री सर्वांना.